संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहम्। संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य कृते जीवन् संस्कृतस्य कृते यजन् आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरम्। वन्दे संस्कृतमातरम्। नमो नमः सर्वेभ्यः। अद्य शुक्रवासरः। पञ्चतन्त्रकथा इत्यस्य दिनम्। अस्तु, अद्य पञ्चतन्त्रकथायाः कथा वयम् अद्य पश्यामः। आज आपण पंचतंत्र कथेची 6वी कथा बघूया। माझा आवाज येतोय ना सगळ्यांना क्लिअर? येतोय, क्लिअर येतोय. तर पंचतंत्र कथेची ही 6वी कथा आहे, नीलभांडे पतितः शृगालः। कथेचं शीर्षक आहे नीलभांडे पतितः शृगालः। आपण कथेचे एका उतार्याचे एका परिच्छेदाचे आपण उच्चारण बघूया आणि एका शब्दाचे तसेच एका वाक्याचा अर्थ बघून एक परिच्छेद आज पूर्ण करूया। ठीक आहे, तर कस्मिंश्चित् वने चंडरवः नाम शृगालः वसति स्म। एकदा सः आहारम् अन्विष्यन् नगरम् आगतवान्। तं दृष्ट्वा अनेके शुनकाः भषन्तः समीपम् आगतवन्तः। चण्डरवः त्या धावितुम् उद्युक्तः। शुनकाः अपि तस्य अनुसरणं कृतवन्तः। चण्डरवः प्राणभयात् धावन् मार्गे दृष्टं रजकगृहं प्रविष्टवान्। पहिल्या परिच्छेदामध्ये कोणाला काही उच्चारणामध्ये समस्या आहे का? समजले का उच्चारण? उच्चारण काय? कस्मिन चिंत काय रे? कस्मिन चिंत, कस्मिंश्चित् वने, कस्मिन चित्त वने. ओके. कस्मिंश्चित्. कधी नाही, वेगळे वेगळे शब्द पण वापरतो याच्यामध्ये. कधी कश्चन वापरतोय, कधी वापरतोय वेगळं काही येतंय. याचं कसं करायचं? कधी कुत्रचित आहे, कधी कश्चिन आहे, कधी कस्मिंचित. सगळ्यांचे वेगळे वेगळे अर्थ आहे का? हॅलो, किमचं रूप जे आहे सप्तमी रूप ते कस्मिन आहे. एका जागेवर कस्मिन आहे, कश्चन आहे, एका कुत्रचित आहे. म्हणजे कश्चन, कुत्रचित, कस्मिंचति, कस्मिंचित विभक्ती आहे ती. हा, किमचं रूप जे आहे ते सप्तमी विभक्ती आहे. वने आहे ना, वने सप्तमी विभक्ती आहे ना, त्याचं ते विशेषण आहे. कस्मिंश्चित, कस्मिंश्चित, कस्मिंचित, कुत्रचित आणि कंचन हे 3 येतात. म्हणजे कधीतरी, कुठेतरी असं आहे का ते? मॅम सांगतील. पण कश्चन बालकः असं होईल. कश्चन वने असं नाही, कस्मिंश्चित् वने. बघा इथे कश्चन महावृक्ष असीत. वने कुठेतरी. हा, आणि कश्चन महावृक्ष आसीत. पहिल्या याच्यामध्ये कश्चन महावृक्ष आसीत, कुठेतरी एक महावृक्ष होतं. कोणीतरी एक महान वृक्ष होता, मोठा वृक्ष होता, असं त्याचा अर्थ. पहिल्या परिच्छेदाचं उच्चारण कळलंय, तर आता आपण एक शब्दाचा अर्थ बघूया.
आपण थोडं परिवर्तन करतोय. म्हणजे आपण दरवेळेला काय करतो, पूर्ण कथेचं उच्चारण बघतो, मग एक एक है ना. आता आपण काय करू, एक एक परिच्छेद घेऊ, एकेका परिच्छेदाचं उच्चारण बघून मग एक एक शब्दाचा अर्थ, एका एका वाक्याचा अर्थ असा बघूया. ठीक आहे, चला. तर कस्मिंश्चित वने, कोण्यातरी एका वनामध्ये, चंडरवः नाम, चंडरव नावाचा, शृगालः वसती स्म, एक लांडगा राहत होता, किंवा तुम्ही कोल्हा पण म्हणू शकता. कोण्या एका वनात चंडरवः नाम, चंडरव नावाचा एक कोल्हा राहत होता, एक लांडगा राहत होता. किसी एक वन में चंडरव नाम का एक शृगाल, एक फॉक्स, एक सियार रहता था. एकदा सह आहारम अन्विष्यन् नगरम आगतवान. एकदा तो भोजनाला शोधत शोधत, आहार शोधत शोधत, भोजन शोधत शोधत, नगरम आगतवान, नगरात आला, शहरात आला. एक बार वो भोजन को ढूंढते ढूंढते नेट प्रॉब्लेम. चंडरवम नाम शृगालम तम दृष्टवा, उस चंडरव नाम के शृगाल को देखकर, त्या चंडरव नावाच्या कोल्ह्याला बघून, अनेके शुनकाहा, अनेक कुत्रे, शुनकाहा, शुनक म्हणजे कुत्रा आणि शुनकाहा म्हणजे बहुवचन आहे, तर कुत्रे, अनेके शुनकाहा, अनेक कुत्रे, भशंतः, भो भो करत, समीपम आगतवंतः, जवळ आले. तम चंडरव नाम शृगालम दृष्ट्वा, त्या चंडरव नावाच्या कोल्ह्याला बघून अनेक कुत्रे भो भो करत त्याच्या जवळ आले. उस सियार को देखकर अनेक कुत्ते भो भो करके उसके पास में आ गए. समीपम माने पास में. चंडरवः भीत्या धावितुम उद्युक्तः, चंडरव भीत्या म्हणजे घाबरून, धावितुम उद्युक्तः, धावण्यासाठी उद्युक्त झाला. चंडरव जो है वो डर की वजह से वहां से पलायन करने के लिए उद्युक्त हो गया, दौड़ने के लिए, पलायन करने के लिए. तस्य अनुसरणं कृतवन्तः, कुत्र्यांनी सुद्धा, अपि म्हणजे सुद्धा, कुत्र्यांनी सुद्धा तस्य, तस्य कस्य, तस्य चंडरवस्य, त्या चंडरवाचे अनुसरणं कृतवन्तः, अनुसरण केले, त्याच्या मागोमाग गेले. शुनक कुत्रे देखील त्याचे म्हणजे त्या चंडरवाचे च्या मागे मागे गेले. कुत्ते भी उस चंडरव के पीछे पीछे चले गए, उसका अनुसरण किया कुत्तों ने. ठीक है. चंडरवः प्राणभयात् धावन् मार्गे दृष्टं रजतगृहं प्रविष्टवान्. चंडरवः प्राणभयात, चंडरवाचं काय झालं की प्राणभयात, आपला प्राणाची भीती वाटल्यामुळे, प्राणभयात, प्राणाच्या भीतीमुळे, धावन धावता धावता, मार्गे दृष्टम रजकगृहम प्रविष्टवान, मार्गे रस्त्यामध्ये, दृष्टम दिसलेल्या, रजकगृहम एका रजक म्हणजे काय तर धोबी, जो कपडे धुतो त्याला आपण रजक असं म्हणतो संस्कृत. तर रजकगृहम म्हणजे एका धोब्याच्या घरात प्रविष्टवान प्रवेश केला.
चंडरवाने काय केलं, आपल्या प्राणाच्या भीतीमुळे धावता धावता मार्गे दृष्टम रजकगृह, मार्गामध्ये दिसलेल्या एका धोब्याच्या घरामध्ये प्रवेश केला. चंडरावने अपने प्राणों के डरते दौड़ते दौड़ते मार्गे दृष्टम, मार्ग में दिखते हुए एक धोबी के घर में प्रवेश किया. पर्यंत सगळ्यांना कळलंय का? मॅम 2 ठिकाणी प्रॉब्लेम आहे. हा सांगा. भशंत हे कोणता धातू आहे? भशंत. भशंतः मध्ये भश धातू आहे. भश 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 हे आत्मनेपदी आहे की परस्मयपदी? भशंती माने हा परस्मयपदी. भशंत परस्मयपदी आहे. तस्मैपदी नाही हो. तसं कम दृष्ट्वा अनेके शुनका हा भशांत भो भो करत शत्रू प्रत्यय आहे तिथे. ते समजलं मला, पण भश धातू परस्मयपदी आहे की आत्मनेपदी? भश धातू हा परस्मैपदी. हा ठीक. दुसरं भित्या हे काय रूप आहे? भित्या भित्या विभेती धातू आहे. धावितुम उद्युक्त. भित्या हे काय रूप आहे? भीतीने. भित्या घाबरल्यामुळे ना, हो. डरकेद्वार. तृतीय विभक्तीचं एक वचनी रूप आहे. भी विभेती धातू येईल याच्यामध्ये. तृतीय विभक्तीचं रूप आहे. नहीं, भित्या डरने की वजह से. हे मी तुम्हाला नंतर सांगेन. मला पण थोडं मला माहिती नाही, समस्या आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा, मी हा तुम्हाला नंतर विचारून सांगेन. बर. भी विभेती धातू आहे. भी भी काय धातू आहे तो? भेती. भी बिभेती. विभेती धातू आहे. हा, आणखी कोणाला काही समस्या? हर्षल भगिनी आहे का? हर्षल भगिनी नाही आहे शाळेत. असतो. कोणाला काही समस्या आहे पहिल्या परिच्छेदात? मॅडम ते अन्वेषणचा अर्थ काय? अन्वेषण म्हणजे शोधत शोधत. प्रत्यय तिथे पण. स्क्रीनवर नाही दिसत आहे ना? वर्ग आहे. काय म्हटलं? स्क्रीनवर ते दिसत नाही आहे गोष्ट, ती कथा. स्क्रीन शेअर असताना केलं. एक मिनिट दादा. आता दिसते का? स्क्रीन येत आहे पण त्याच्यावर कथा नाही दिसत, काही दिसत नाही. स्क्रीन आला. हा, आता आली. दिसत आहे ना. कथा हा, आता आली आली. दिसते का? हा दिसत आहे. दिसते ना? हा, आता आलोय. आले. हो, 2-3 रसेन परिपूर्णम एक महाभांडव आसीत. ते स्क्रीन वर करावं लागेल थोडं. ते 2-3 ओळीच आहेत, 3 ओळी आहेत फक्त. 2-3 ओळी येते. तुम्ही असं बोटाने स्पर्श करा, ते मग आपोआप आजूबाजूचं चाललं जातं. ते मोठं होतं जरा. हा, थोडं करा. बोट लावला की मोठं होतं ते. झूम करा.
बाजूला असं स्पर्श करायच्या, त्यात असं बोट लावलं की ते मोठं होईल का? दुसरं परिच्छेद बघूया. तत्र नीलरसेन परिपूर्णम एक महाभाण्डम आसीत्. तत्र नीलरसेन परिपूर्णम एकं महाभाण्डम आसीत्. चण्डरवः तस्मिन् भाण्डे पतितवान्. यदा सः भाण्डतः बहिः आगतः तदा तस्य शरीरं समग्रं नीलवर्णमयम् आसीत्. एषः एव सः शृगालः इति अजानन्तः शुनकाः अन्यत्र कुत्रापि गतवन्तः. चण्डरवः इतस्ततः अटन् कथञ्चित् वनम् आगतवान्. तत्र तिथे नीलरसेन परिपूर्णम निळ्या रंगाने परिपूर्ण म्हणजे पूर्ण भरलेला एकम महाभांडम आसीत. एक मोठं भांड होतं. आसीत म्हणजे होतं. तिथे निळ्या रंगाने भरलेलं एक मोठं भांड होतं. यहाँ पर नीले रंग से भरा हुआ एक बहुत बड़ा बर्तन था. चंडरवः तस्मिन् भांडे पतितवान. चंडरव त्या भांड्यात पडला. अशी बघा, जसं कस्मिन आलं होतं तसं या ठिकाणी तस्मिन सुद्धा आलेलं आहे ना. तर किम सर्वनामाचं सप्तमी विभक्ती एकवचन होतं कस्मिन. त्याप्रमाणे या ठिकाणी तस्मिन तद सर्वनामाचं पुल्लिंगी सप्तमी एकवचन होतं. ठीक आहे. तर चंडरवः तस्मिन भांडे पतितवान. चंडरव त्या भांड्यात पडला. चंडरव उस बर्तन में गिर गया. यदा सह भांडतः बहिः आगतः. यदा जेव्हा सह चंडरवः तो चंडरव भांडतः बहिः आगतः भांड्यातून बाहेर आला. तदा तेव्हा तस्य शरीरम त्याचं शरीर समग्रम नीलवर्णमयम आसीत. त्याचं संपूर्ण शरीर समग्रम शरीरम त्याचं संपूर्ण शरीर नीलवर्णमयम आसीत. निळ्या रंगाने पूर्ण भरून गेलेलं होतं. निळं झालेलं होतं. जेव्हा यदा जब सह चंडरवः वो जो चंडरव है भांडतः बहिः आगतः बर्तन से बाहर आया. तदा तब तस्य शरीरम उसका शरीर जो है समग्रम शरीरम उसका जो पूरा शरीर है नील वर्णमयम आसीत पूरे नीले रंग का था. एषः एव सः शृगालः इति अजानन्तः शुनकाः अन्यत्र कुत्रापि गतवन्तः. एषः एव हाच सह तो हाच तो शृगाल हाच तो कोल्हा आहे. ती असे अजानन्तः न जाणणारे कुत्रे शुनकाः म्हणजे कुत्रे अन्यत्र कुत्रापि गतवन्तः दुसरीकडे कुठेतरी गेले. काय झालं की हा जो चंडरव आहे तो निळ्या रंगाच्या भांड्यात पडल्यानंतर जेव्हा बाहेर निघाला तेव्हा तो पूर्ण निळ्या रंगाचा झाला. त्याच्यामुळे आता त्याचा जो रंग आहे तो आधीसारखा राहिला नाही आणि त्याच्यामुळे तो कोणाला त्या कुत्र्यांना ओळखायला आला नाही. म्हणून तिथे लिहिलंय अजानन्तः. एषः एव सह शृगाल हाच तो कोल्हा आहे बा ज्याच्या मागे आपण धावलो होतो. से न जाणणारे कुत्रे अन्यत्र कुत्रापी गतवन्तः दुसरीकडे कुठेतरी गेले. कारण त्याचं वर्ण परिवर्तन झाल्यामुळे काय झालं कुत्र्यांना वाटलं की हा तो नाही म्हणजे हाच तो आहे बा हे त्यांना माहिती नव्हतं. आणि असे ते कुत्रे दुसरीकडे गतवन्तः गेले.
एषः एव सह शृगालः, यही वह सियार है। ये ना जानने वाले वो जो कुत्ते हैं वो दूसरी जगह चले गए, दूसरी कहीं तो भी चले गए, अन्यत्र चले गए। चंडरवः इतस्ततः अटन, कथंचित वनम आगतवान। चंडरव इतस्ततः अटन, इकडून तिकडे, अटन, फिरत फिरत, कथंचित वनम आगतवान, कसा तरी, कथंचित कसा तरी, वनम आगतवान, वनात आला। चंडरव इधर से उधर घूमते घूमते, कैसे तो भी, कथंचित कैसे तो भी, वनम आगतवान, वन में आ गया। आगतवान मध्ये बघा आ उपसर्ग आहे, गमगच्छ धातू आणि तवतू प्रत्यय लागलेला आहे. आगतवान. इथपर्यंत कळलंय का? समोर परिचय. हो. हा, हो काय? मॅम एक समस्या आहे का? तस्य शरीरम समग्रम नीलवर्णमयम आसीत. हा, आसीतच्या ठिकाणी अभवत राहिलं असतं तर चाललं असतं का? अभवत झालं असतं तर आणखीन चांगलं झालं असतं. अभवत म्हणजे झाले, त्याचं शरीर पूर्ण निळ्या रंगाचं झालं, अभवत. आणि आसीत पण आता या ठिकाणी यांनी केलं, आसित म्हणजे होतं, है ना. त्यांनी काय केलं की याचं शरीर पूर्ण निळ्या रंगाचं होतं. दोन्ही भूतकाळच आहे. दोन्ही भूतकाळच आहे. आसित काय? मध्ये अस धातू आहे, हम्म. लंग लकार प्रथम पुरुष एकवचनाचं रूप आहे आसित, आणि परस्मै पदार्थ. आणि अभवत जे तुम्ही म्हणताय त्यामध्ये भूभव धातू आहे, हो. लकार परस्मै पद प्रथम पुरुष एकवचन. अभवत म्हणजे झाले, त्याचं शरीर पूर्ण निळ्या रंगाचं झालं, असं करता आलं असतं. आता इथे आसित का बरं लिहिलं? कारण आसित म्हणजे होतं, हा, म्हणजे त्याचं पूर्ण शरीर निळ्या रंगाचं झालं होतं किंवा होतं. तर इथे समोर जे वाक्य दिलं आहे त्याच्यामुळे तिथे आसित लिहिलंय. समोर त्यांनी म्हटलं ना की माहिती नसणारे कुत्रे इथून दुसरीकडे चालले गेले. का बरं? कारण रंगाचा होता. मी एक सांगू का? बोला. अभवत म्हणजे नुकतीच पूर्ण झालेली क्रिया, आणि आसित म्हणजे कधीतरी पूर्वी होऊन गेलेली क्रिया. असा फरक आहे का अर्थछटेमध्ये? हो, घ्या ना, आरामसे घ्या. ऐकायला मॅम त्याच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर आसित असा प्रयोग यांनी का केला? भूतकाळीच प्रयोग आहे दोन्ही. अभवत म्हणजे झालंय आणि आसित म्हणजे होतं. पण आता आसित म्हणजे एकदम थेट डायरेक्ट भूतकाळ लागतो. अभवत म्हणजेही भूतकाळच आहे, झालंय. आसितचा प्रयोग का बरं केला? कारण समोरच्या वाक्यामध्ये त्यांनी जे म्हटलं ना की हे न जाणणारे कुत्रे तिथून निघून गेले, त्याचा रंग निळा होता, होता म्हणून त्याने ओळखता नाही आलं. आहे की झालेलं नाही? आहे म्हणून. का हो. हे दोन्ही भूतकाळच, त्याचा रंग निळा होता म्हणून ते कुत्रे त्याला ओळखू शकले नाही आणि ते दुसरीकडे चालले गेले. त्यांच्या समोर झाला असता रंग तर मग त्यांनी ओळखलं असतं, नाही का? तसा निळ्या रंगाचा झाला असं त्यांच्या समोर झालं असतं तर मग ओळखून घेतलं असतं, अरे हा भांड्यात पडला म्हणून हा निळा झाला, है ना. पण भांड्यात पडण्याची क्रिया ही आधी होऊन गेली होती आणि तो पूर्ण निळ्या रंगाचा झालेलाच त्या कुत्र्यांना दिसला म्हणून तिथे आसित केलंय.
पुढचा परिच्छेद बघावा का? तत्र अन्ये मृगाः एतं नीलवर्णयुतं शृगालं दृष्ट्वा भीताः पलायनं कुर्वन्ति स्म। तदा चण्डरवः तान् उक्तवान्, भोः प्राणिनः, भीतिः मास्तु। भवतां सर्वेषां रक्षणार्थम् एव चतुर्मुखः ब्रह्मा मां प्रेषितवान् अस्ति। अतः इतः परम् अहमेव भवतां राजा। मम आज्ञा भवद्भिः पालनीया इति। तत्र तिथे अन्ये मृगाः दुसरे प्राणी एतं नीलवर्णयुतं शृगालं दृष्ट्वा एतं ह्या निळ्या वर्णाने युक्त असलेल्या शृगालं दृष्ट्वा कोल्ह्याला पाहून भीताः पलायनं कुर्वन्ति स्म। भीताः घाबरले, पलायनं कुर्वन्ति स्म आणि पलायन करायला लागले, पलायन करत होते। कुर्वन्ति स्म म्हणजे करत होते, ठीक आहे, घाबरून पलायन करत होते। तिथे जे दुसरे पशु होते ते ह्या निळ्या रंगाने युक्त असलेल्या कोल्ह्याला पाहून घाबरून पलायन करत होते। यहाँ पर जो अन्य पशु थे वो नीले रंग से युक्त इस सियार को देखकर वहां डर कर पलायन करते थे, या डर कर पलायन कर रहे थे। चंडरवः तान उक्तवान, तेव्हा चंडरव त्यांना म्हणाला। तब चंडरव उनको बोला, क्या बोला? भोहो प्राणिनः, प्राण्यांनो, भीतीः मास्तु, भीती करू नका, भीती बाळगू नका। भीतीः मास्तु, घाबरू नका। तदा चंडरवः तान उक्तवान, तब चंडरव उनको बोला कि अरे प्राणियों, डरो मत, भीतीः मास्तु, डरो मत। भवतां सर्वेषां रक्षणार्थम एव, भवतां सर्वेषां, तुमच्या सगळ्यांच्या रक्षणासाठीच, रक्षणार्थम, रक्षणासाठीच, एव म्हणजेच रक्षणार्थम एव, रक्षणासाठीच, चतुर्मुखः ब्रह्मा, चारमुखी म्हणजे चार, ब्रह्माला चार तोंड होतं असं म्हणतात, म्हणून चतुर्मुखः ब्रह्मा, चार मुख असलेले ब्रह्मा जे आहेत, माम प्रेषितवान अस्ति, मला पाठवलं आहे। काय म्हटलं की तुमच्या सगळ्यांच्या रक्षणासाठीच चारमुखी ब्रह्मानेच मला पाठवले आहे। प्रेषितवान, पाठवले, अस्ति म्हणजे आहे। आप सभी की रक्षा के लिए ही चतुर्मुखी ब्रह्मा ने मुझे यहाँ पर भेजा है। इतः म्हणून, इतः परम, इथून पुढे, अहमेव भवताम राजा, मीच तुमचा राजा आहे। इसीलिए इतः परम, यहाँ से आगे, अहमेव भवत, पालनीया इति, माझी आज्ञा तुमच्याद्वारे पालन केली गेली पाहिजे। पालनीया इति, मम आज्ञा, मेरी आज्ञा भवद्भिः पालनीया इति, आप सभी के द्वारे पालन की जानी चाहिए। पर्यंत कळलं का? मला एक शंका होती, हो हो इथे
भवतां सर्वेषां रक्षणार्थम् एव चतुर्मुखं ब्रह्मा कृपया हरिओम. कृपया बाकीच्यांनी आपला आवाज जो आहे तो म्यूट करा, म्हणजे मला ज्यांनी ज्या समस्या विचारत आहे त्यांची समस्या व्यवस्थित ऐकायला मिळेल. हा, एक वाक्य इथे आलेलं आहे, भवतां सर्वेषां रक्षणार्थम एवं चतुर्मुखः ब्रह्मा मां प्रेषितवान अस्ति. तर तिथे प्रेषितवान मध्ये कुठला प्रत्यय वापरला गेलेला आहे? हे क्तावतू प्रत्यय आहे. कुठल्या लकारामध्ये येत असतात हे प्रत्यय? हे बघा, धातूमध्ये जे प्रत्यय लागतात ते लकारांचे असतात, पण आता इथे काही प्रत्यय कृदंत प्रत्यय जे आहे ते पण धातूला लागत असतात. तर कृदंत प्रत्ययमध्ये एक तवतू प्रत्यय येतो, तो या ठिकाणी प्रेषितवान मध्ये लागलेला आहे. तवतू प्रत्यय ओळखण्याची ही आहे, टवान किंवा तवान असं शेवटी दिसतं आपल्याला धातूच्या. तर तिथे हा तवतू प्रत्यय लागलेला असतो. उपसर्ग लागलेला आहे आणि तवतू प्रत्यय आहे. कळलं. आणखी काही प्रश्न? हा मॅडम, आणि हे आज्ञा भवद्भिः पालनीया इति. पालनीया इति. हे बघा, भवत सर्वनामाचं पुल्लिंगी जे शब्दरूप आहे त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर भवता, भवद्भ्याम, भवद्भिः असं तृतीया विभक्ती बहुवचन होतं. आणि तृतीया विभक्तीचा अर्थ आपण कारक चिन्हांद्वारे के द्वारा म्हणजे च्या द्वारे या अर्थात घेतो, है ना. तर मम आज्ञा भवद्भिः, तुमच्याद्वारे या अर्थी तिथे भवद्भिः. भवत सर्वनामाचं पुल्लिंगी स्वरूप आहे, तृतीया विभक्ती बहुवचन. ठीक. ही कोणाला काही समस्या आहे का? आणखी कोणाला काही समस्या? और शिकवू? हो मॅडम, चालेल. चालेल. सिंहः, गजः, व्याघ्रः इति आदयः, इत्यादयः याचा संधिविच्छेद होतो इति अधिक आदयः. सिंहः, गजः, व्याघ्रः इत्यादयः सर्वे अपि मृगाः तत् अंगीकृतवन्तः. सिंह, गज म्हणजे हत्ती, व्याघ्र म्हणजे वाघ. सिंह, हत्ती, वाघ इत्यादींनी सर्वे अपि म्हणजे सगळ्यांनी देखील, मृगाः म्हणजे पशु, तर सगळ्या पशूंनी देखील तत् ते अंगीकृतवन्तः ते अंगीकृत केलं. काय अंगीकृत केलं? आधीच्या पॅराग्राफ मध्ये म्हणजे आधीच्या उत्तरात सांगितलं की चतुर्मुखी ब्रह्माने मला इथे पाठवलंय तुमच्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी, म्हणून आता मीच तुमचा इथून पुढे राजा असणार आणि तुम्ही माझी आज्ञा पालन करावी लागेल. तुम्हाला सगळ्यांना माझी आज्ञा पालन करावी लागेल. हे जेव्हा त्या कोल्ह्यांनी सांगितलं तर बाकीचे जे प्राणी होते म्हणजे सगळे तिथले उपस्थित, कोणते सिंह, हत्ती, वाघ आणि आणखी सर्वे अपि मृगा, बाकी सगळे पशु देखील तत् अंगीकृतवंत त्यांनी ते अंगीकृत केलं, मान्य केलं. शेर, हाथी, बाघ आदि सभी पशुओं ने भी वो सब अंगीकृत किया जो सियार ने कहा कि आप सबको मेरी आज्ञा का पालन करना पड़ेगा, क्योंकि अभी यहाँ से आगे मैं ही आपका राजा हूँ. चतुर्मुखी ब्रह्मा जी ने मुझे यहाँ पर भेजा है आप सबकी रक्षा के लिए, तो आप सब मेरी आज्ञा का अभी पालन करेंगे. ऐसा जब सियार ने कहा तब जो बाकी जो पशु थे वहां पर उपस्थित उन सभी ने उनका सियार का वो जो कहना है उसको अंगीकृत किया, मान्य किया.
एवं चंडरवः तस्य वनस्य राजा अभवत. एवं अशा प्रकारे चंडरवः, चंडरव नावाचा तो कोल्हा, तस्य वनस्य राजा अभवत, त्या वनाचा राजा झाला. वनाचा राजा झाला म्हणजे काय? वनामध्ये जेवढे पण पशु पक्षी कीट जीव जे काही असेल त्या सगळ्यांचा तो राजा झाला. म्हणून समष्टी दृष्टिकोनाने त्यांनी म्हटलं की वनस्य राजा अभवत. इसी प्रकार से चंडरवः, चंडरव तस्य वनस्य, उस वन का राजा हुआ. प्रतिदिनं सिंह आदयः, सिंहादयः, सिंहः आदयः, प्रतिदिनं सिंहादयः मृगान् मारयित्वा मांसम् आनीय चंडरवस्य पुरतः स्थापयन्ति. आता काय झालं, यांनी आधीच सांगून दिलं चतुर्मुखी ब्रह्माने मला तुमच्या संरक्षणेसाठी पाठवलं आहे वगैरे वगैरे वगैरे. आता मीच तुमचा राजा असणार. त्याच्यामुळे सगळ्या प्राण्यांनी ते अंगीकृत तर केलं, मान्य तर केलं, पण आता सगळ्यांना असं वाटलं बापरे, म्हणजे ब्रह्मदेवानीच याला साक्षात आपल्यासाठी पाठवलंय, तर आता याची आपण सेवा करायला पाहिजे. म्हणून सगळे त्याच्या सेवेत लागून गेले. म्हणून या ओळीत लिहिलेलं आहे बघा, प्रतिदिनम, प्रत्येक दिवशी, सिंहादयः, सिंह आदयः मृगान, म्हणजे सिंह इत्यादी पशूंना, मारयित्वा, मारून, सिंह आदयः, सिंहादयः म्हणजे सिंहासारखे जे बाकी पशु जे बलवान आहेत ते, मृगान मारयित्वा पशूंना मारून, मांसम आनीय मांस आणून, आनीय मध्ये आ उपसर्ग आहे, नी नय धातू, ल्य प्रत्यय ल्यबंतव्य आहे. ठीक आहे. तर प्रतिदिनम सिंहादयः, प्रत्येक दिवशी काय झालं, सिंह इत्यादी जे होते, जे बलवान प्राणी होते, ते काय करायचे, मृगान मारयित्वा पशूंना मारून, मांसम आनीय मांस आणून, चंडरवस्य पुरतः स्थापयन्ति, चंडरवाच्या पुरतः म्हणजे पुढे, स्थापयन्ति ठेवत होते. स्थापयन्ति म्हणजे ठेवतात. या ठिकाणी अंती प्रत्यय आहे. लट लकार परस्मै पदाचा हा प्रत्यय आहे, प्रथम पुरुष बहुवचनाचा, स्था धातू. ठीक आहे. या ठिकाणी वर्तमान काळात त्यांनी क्रियापद उपयोगात आणलेला आहे. म्हणजे ठेवतात अशा अर्थाने. ठीक आहे. तर प्रतिदिनम सिंहादयः, प्रत्येक दिवशी सिंह इत्यादी काय करायचे, मृगान मारयित्वा पशूंना मारून, मारयित्वा त्वांत रूप आहे इथे मारयित्वा मध्ये. तर मारयित्वा मारून, मांसम आनीय मांस आणून, चंडरवस्य पुरतः स्थापयन्ति चंडरवाच्या पुढे ठेवतात. हर दिन क्या होता है, सिंह इत्यादि जो बलवान प्राणी है वो अन्य मृगों को मारकर, अन्य पशुओं को मारकर मांस को लाकर चंडरव के सामने रखते थे, रख रहे हैं, रखते हैं. ठीक है. स्थापयन्ति रखते हैं. चंडरवः आनंदेन तत् खादति, चंडरव आनंदाने ते खातो. खादति म्हणजे खातो. चंडरवः आनंदेन तत् खादति, तत् किम, तत् मांसम. चंडरव आनंदाने ते मांस खातो. चंडरव आनंद के साथ, हर्ष के साथ वो मांस खाता है. एवमेव सह विनायासम सुखेन जीवति स्म. एवमेव अशाच प्रकारे, सह विनायासम अजिबात प्रयत्न न करता तो सुखेन जीवती स्म, सुखाने जीवन जगत होता. एवमेव इसी प्रकार से सह, सह कह, सह चंडरवः, वो चंडरव नाम का सियार, विना आयासम, विना आयासम, आयासम म्हणजे प्रयास, प्रयत्न, प्रयत्न न करता, प्रयत्नाशिवाय, विना म्हणजे शिवाय, प्रयत्नाशिवाय, सुखेन जीवती स्म, सुखाने जीवन जगत होता.
इसी प्रकार से वो जो चंडरव था बिना प्रयत्न किए, बिना प्रयास किए सुख से जीवन जीता था। एकदा चंडरवः सभायाम् उपविष्टवान् आसीत्। एकदा चंडरव सभायां, सभेमध्ये उपविष्टवान आसीत, बसला होता। एक बार चंडरव सभा में माने मीटिंग में बैठा हुआ था। उपविष्टवान इथे सुद्धा उपविश है ना, असं बसला. टवान दिसतंय शेवटी, हा तिथे तवतू प्रत्यय लागलेला आहे, कृदंत प्रत्यय आहे, तवतू तो लागलेला आहे. एकदा चंडरव सभायाम, सभा शब्दाची सप्तमी विभक्ती एकवचन होते, सभायाम सभेमध्ये, मीटिंग मध्ये. एकदा चंडरवः सभायाम उपविष्टवान् आसीत्. एकदा महोदय ते स्क्रीन वर मध्ये घ्याल बसलेला थोडं. होता. ते काय म्हटलं? पुढची कथा दिसत नाही आहे यात. ते तुम्ही सांगताय ना, तो बसला होता वर, ते सुखे ना जीवती स्म इथपर्यंत झाली, त्याच्या पुढचं लिहिलेलं दिसत नाही आहे. तर तुम्ही वर करा तुमच्या साईडनी. आता नाही दिसतंय ते का? नाही, वर पण नाही होत, बाजूला पण नाही होत आहे ते. बाकी सगळ्यांना पण हाच प्रॉब्लेम येतोय का? नाही नाही, दिसतंय आता- दिसतंय बाकी सगळ्यांना दिसत आहे दिसत आहे. त्यांना का बरं नाही दिसतंय? आता दिसतंय का? नेटवर्क इश्यू असतील बहु. दिसतंय एकदम क्लिअर. आता दिसतंय महोदय. दिसतंय का? हा ठीक. एकदा चंडरवः सभायाम उपविष्टवान आसीत. एकदा चंडरव सभेमध्ये बसलेला होता. एक बार चंडरव सभा में बैठा हुआ था. अन्य प्राणिनः अपि पार्श्वे आसन. अन्य प्राणिनः म्हणजे दुसरे प्राणी, अपि म्हणजे सुद्धा, दुसरे प्राणी सुद्धा पार्श्वे आसन तिथे आजूबाजूला होते. पार्श्व म्हणजे आसन, पार्श्वे म्हणजे बाजूला. अच्छा, हा, तसं हिंदीमध्ये पार्श्व म्हणजे मागे असतं. पार्श्वे म्हणजे मागे, किंवा इथे बाजूला पण असं होतं. आता खरं तर मला सांगा, हा चंडरव राजा बनला, हा समोर राहील बरोबर. त्याच्या मागे त्याच्या याच्या समोर मागे राहते. कोणी समोर बसतील ना सभेमध्ये, समोर तर मग राहते. पुरतः पाहिजे होतं. पण म्हणून हा. आता पार्श्वेचा अर्थ आपण घ्यायचा आजूबाजूला असं घेऊया, ठीक. है ना. म्हणजे तितके असे होते का. हा थोडा उंच स्थानावर असेल, इकडे आजूबाजूला इकडे खाली, है ना. या पद्धतीने आपण अर्थ घेऊया त्याचा. आता आसन हे जे क्रियापद दिसतंय, अस धातूचं लंग लकार रूप पण इथे दिसेल तुम्हाला. आसन मध्ये अस धातू, लंग लकार, परस्मय पद, प्रथम पुरुष बहुवचनाचं रूप आहे आसन. अन्य प्राणिनः अपि, दुसरे प्राणी देखील पार्श्वे आसन म्हणजे आजूबाजूला सभोवताली होते असं समजा. बाकी प्राणी भी आजूबाजू आजूबाजू में थे. तदा अकस्मात, तेव्हा अकस्मात, अकस्मात म्हणजे अचानक, सडनली. तेव्हा अचानक दूर प्रदेशतः, दूर प्रदेशतः म्हणजे दूर प्रदेशातून. आता दूर प्रदेशातून म्हणजे आता एकदम दुसऱ्या प्रदेशात नाही जायचंय आपल्याला. दूर प्रदेशात दूर कुठे आहे? दूरच्या स्थानावरून, दुसरी तरफ कहीं दूर, कहीं दूर कहीं म्हणजे उसी जंगल में लेकिन थोडा दूर, दूर कहीं. हा, दूर प्रदेशतः म्हणजे दूरच्या स्थानावरून. शृगाल समूहस्य, कोल्ह्यांच्या समूहाचा, कोलाहलः श्रुतः, गोंधळ ऐकायला आला. झालं ते तब अचानक दूर स्थान से, जो सीआरओ का पूरा ग्रुप रहता है, गण रहता है, उनका, सीआर के गण का
कोलाहल सुनाई दिया, गडबड सुनाई दी, आवाजे सुनाई दी. स्वबांधवानाम ध्वने हे श्रवणात. आता बघा सगळं काही चांगलं चांगलं चालू होतं. ठीक आहे, चांगला राजा बनला, सगळे त्याचं ऐकून राहिले, प्राणी त्याच्यासाठी खायला आणून राहिले, त्याला काही प्रयास म्हणजे प्रयत्न करावा लागत नाहीये, आयतं खायला मिळून राहिलं. पण काय असतं ना, आपला स्वभाव आपण सोडत नाही, सोडूच शकत नाही. कोणीच आपला स्वभाव बदलू शकत नाही. तुम्ही नुसता रंग लेपून घेतल्याने काही तात्पुरती ती बाह्य परिवर्तन ते असेल, पण आतलं परिवर्तन होत नाही, हो की नाही? तसंच या कोल्ह्याच्या बाबतीत झालाय कदाचित. बघा, तो बाहेरून तर निळ्या रंगाचा झाला, लोकांना ओळखायला नाही आला बाकी प्राण्यांना, म्हणून एवढं सगळं झालं. त्याचं म्हणजे जे काही त्याचं इच्छित होतं, जे काही त्याच्या मनात डोक्यात विचार सुरू होते, ते त्यांनी बरोबर प्लॅनिंगनी घडवले. पण काय आहे ना, आतला स्वभाव नाही बदलू शकला ना. त्याचा आतला स्वभाव काय, तो कोल्हा आहे. खरोखर ब्रह्मदेवाने पाठवलेला कोणी नाही आहे, बरोबर? तो कोल्हा आहे. हा स्वभाव तो नाही विसरू शकला. म्हणून काय झालं, जेव्हा त्याचे स्वतःचे बांधव म्हणजे अन्य कोल्हे दूरच्या प्रदेशातून जेव्हा आले, तेव्हा काय झालं, स्वबांधवानां ध्वनेः श्रवणात, स्वतःच्या बंधूंच्या ध्वनेः आवाजाच्या श्रवणात म्हणजे ऐकल्यामुळे हं चंडरवस्य महान आनंद जातः. अरे वा, माझे बंधू आले बा, त्यांचा आवाज ऐकल्यानंतर चंडरवाला खूप आनंद झाला, महान आनंद जातः. तस्य शरीरम पुलकितम अभवत, त्याचं शरीर एकदम पुलकित झालं, म्हणजे एकदम उत्साहाने भरून आलं, है ना, आनंदाने भरून आलं, है ना. बऱ्याच दिवसापासून स्वतःचे बांधू त्याच्या जवळ नव्हते, बंधू आता दुरून आले, त्यालाही एकदम बापरे, माझे बंधू आले, आता एकदम त्याला खूप आनंद झाला. तस्य शरीरम पुलकितम अभवत, त्याचं शरीर, उसका शरीर जो है पुलकित हो गया, खुद के बंधुओं के ध्वनि की आवाज से चंडरव को बहुत आनंद हो गया और उसका शरीर जो है पुलकित हो गया. पुलकित माने एकदम खुश हो गया, खिल उठा. बहुत ज्यादा खुश हो गया, है ना. सह उत्थाय, तो उठून, उत्थाय इथे उद उपसर्ग आहे आणि ल प्रत्यय ल्यवंत आहे. ठीक आहे, सह उत्थाय, तो उठून, आनंदातिरेकेनं, अतिशय आनंद झाल्यामुळे, नेत्रे निमिल्य, डोळे बंद करून, निमिल्य इथे पण ल्यप प्रत्यय आहे. नेत्रे निमिल्य, डोळे बंद करून, तारस्वरेनं, उंच आवाजात. तारस्वर म्हणजे एकदम, आता तुम्ही संगीत भाषेमध्ये ऐकलं असेल, संगीतीय भाषेत तार सप्तक वगैरे ऐकलंय का ना. तर तारस्वर म्हणजे काय, एकदम उंच आवाजामध्ये. विरवतुम आरब्धम, त्याने आवाज करायला सुरुवात केली. आरब्धवान, सुरुवात केली. उंच आवाजात विरवतुम म्हणजे कोल्ह्याच्या जो आवाज असतो, है ना, कोल्हेकुई ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, ती कोल्हेकुई करण्यास सुरुवात केली. सह चंडरवह, तो वो जो चंडरव है, उत्थाय, उठकर, अतिशय आनंद की वजह से, नेत्रे निमिल्य, आंखें बंद करके, तारस्वरेण, बहुत ऊंची आवाज में, ऊंचे स्वर के साथ, विरवतुम आरब्धवान, अपनी सियार की जो आवाज है वो करने के लिए उसने प्रारंभ किया, वो जोर जोर से आवाज करने लगा. तदा सिंह आदयः प्राणिनः, तेव्हा सिंह इत्यादी प्राणी, एषः सामान्य शृगालः एव, हा सामान्य कोल्हाच आहे, तू ब्रह्मणा प्रेषितः, ब्रह्माने पाठवलेला नाही, इति ज्ञातवन्तः, असं जाणलं. तेव्हा
जेव्हा त्याने कोल्हेकुई करायला सुरुवात केली, त्याचे बंधू पाहून त्याला आनंद झाला आणि कोल्हेकुई करायला सुरुवात केली त्यांच्या बरोबर. काय असतं बघा, एक कुत्रा भुंकला की बाकी भुंकतात. तसा एक जरी कोल्हा आवाज करायला लागला ना, की बाकी कोल्हे त्याला प्रतिसाद देतात. कोल्हेकुई करतात सगळे, है ना? तेव्हा अं, ह्या चंडरवानी पण काय केलं, जेव्हा त्याचे त्याला बंधूंचा आवाज आला, ते दिसले, तेव्हा ह्याने पण काय केलं, त्यांचा आवाज आल्याबरोबर स्वतःही कोल्हेकुई करायला सुरुवात केली आणि विसरून गेला, की आपण तर इथे राजाची भूमिका निभवत होतो मोठ्या मुश्किलीने, नाही का? आता तो विसरून गेला आणि ती कोल्हेकुई करायला लागला. स्वभाव त्याचा तो होता कोल्ह्याचा, त्याच्यामुळे. तर तेव्हा सिंह आदयः प्राणिनः, जेव्हा त्याने कोल्हेकुई केली, तेव्हा सिंह इत्यादी प्राणींनी, एषः सामान्य शृगालः, हा तर सामान्य कोल्हा आहे. शृगालः एव, हा तर सामान्य कोल्हाच, जो नॉर्मल कोल्हा आहे तोच आहे हा. न तू ब्रह्मणा प्रेषितः, ब्रह्मणे पाठवलेला नाही. ये तो सामान्य सियार है, किसी ब्रह्मा ने भेजा हुआ नहीं है. इति ज्ञातवन्तः, ऐसा जान गए. अतः एकेन एव प्रहारेण, म्हणून एकाच प्रहाराने ते अन्य पशवः, अन्य प्राणिनः, म्हणून एकाच प्रहाराने त्या अन्य प्राण्यांनी काय केलं, तम चंडरवम, त्या चंडरवाला मारितवंतः, मारून टाकले. क्या? इसलिए एक ही प्रहार से ते प्राणिनः, उन प्राणियों ने क्या किया, तम चंडरवम, उस चंडरव को मार डाला. मारितवान, मारितवंतौ, मारितवंतः, बहुवचनी रूप आहे, प्रथमा विभक्ती. कोणाला काही समस्या आहे का इथपर्यंत? समजली आहे का? हो हो हो, समजलं. समजलं. सगळं समजलं. समजलं. छान समजलं. आता आपण 9 वाजले आहे, वेळ संपलेली आहे. आपण शांती मंत्रेने समापन करूया. कुणाला काही समस्या नाही ना? सगळ्यांनी आवाज म्यूट ठेवा. शांती मंत्रेने समापन करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. अग्रिमे शुक्रवासरे पुनर्मिलामः. कृपया समये आगच्छन्तु सर्वे. शुभरात्री. पुनर्मिलामः. सोमवासरे.